नागपूरच्या स्मार्ट सिटी भ्रष्टाचार प्रकरणी सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंना आता क्लीन चिट मिळाली आहे। या प्रकरणी ईओडब्ल्यू आणि पोलिसांच्या चौकशीमध्ये काहीही आढळलं नाही अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंतांनी विधानसभेत दिली आहे। महिला आयोगाकडे एक चौकशी सुरू आहे, त्याचा अहवाल महिनाभरात येईल असंही सामंतांनी म्हटलंय। तर नागपूर महापालिका आयुक्त असताना तुकाराम मुंढेंनी अधिकार नसताना स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत अंदाजे 20 कोटींचा गैरव्यवहार केलाय असा आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि त्याचबरोबर प्रवीण दटके यांनीही केला होता। स्मार्ट सिटी नागपूर यांची जी काही सीओ म्हणून नेमणूक केलेली होती त्याच्यामध्ये 16 कोटी की 18 कोटी रुपयाचं जे देयक काढलेलं होतं ते देखील योग्य प्रक्रिया राबवूनच काढलेलं होतं असं ईओडब्ल्यूचं म्हणणं आहे। दुसरं म्हणणं आहे की सदर आर्थिक व्यवहार कंपनीने ठरावाद्वारे मंजूर केलेला आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठचाही गैरव्यवहार झालेला नाही असा अहवाल ईओडब्ल्यूने सादर केलेला आहे। परंतु महिला भगिनींच्या बाबतीमध्ये जो प्रसंग घडलाय असं सन्माननीय सदस्यांनी सांगितले, त्याची चौकशी सुरू आहे। त्याचा अहवाल 15 ते 20 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये शासनाकडे येईल आणि त्याच्यामध्ये जे काही नमूद असेल त्या पद्धतीने कारवाई केली जाईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।